दारूचे दुष्परिणाम दाखवणारं राम गणेश गडकरी यांचं 100 वर्षानंतर सुद्धा आज दारूची समस्या आहे समाजात. कारण मुलगी लग्न होईपर्यंत आई वडिलांपाशी राहते, पण तिचं सासर देखील तिथे आई वडील वाटावं असं झालं तर घराघरामध्ये आज खूप चांगलं वातावरण राहील आणि वैष्णवी आघाडीसारख्या घटना पुन्हा घडणार नाहीत. आपल्या समाजाला त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की लग्न थाटामाटात करू नका, फार उधळपट्टी करू नका, संपत्तीचं प्रदर्शन करू नका, त्याच्यानंतर महिलांना सन्मान द्या. तर घराघरातून जर महिला पुढे आल्या, ज्यांच्या घरामध्ये मोठे उद्योग आहेत, व्यवसाय आहेत आणि त्या व्यवसायामध्ये काम करायला लागल्या, लक्ष घालायला लागल्या, तर त्यांचं घरातलंही स्थान वाढेल, हा त्याच्या मागचा विचार आहे. आणि तो मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आजचे विषय तसे जुनेच आहेत, परंतु त्याला काही नवीन अँगल आलेले आहेत आणि ते अँगल आज आपण चर्चेद्वारे तुमच्या समोर अधिक विस्तृत करण्याचा, म्हणजे ते अधिक उलगडून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. विषय काय आहे? आगवणे कुटुंबियांच्या संदर्भामध्ये जो काही प्रकार घडलेला आहे, या प्रकारामध्ये हगवणे कुटुंबियांचे जी काही राजकीय कारकीर्द समोर आली, त्याच्यानंतर संपूर्ण मराठा समाज जागा झाला आणि मराठा समाजाने लग्नाच्या संदर्भामध्ये एक आचारसंहिता जाहीर करून टाकलेली आहे. ही आचारसंहिता नेमकी कशी आहे, त्याच्यावरती समाजामध्ये काय प्रतिक्रिया उमटत आहेत, हे देखील बघणं जरुरी आहे. त्याच्या पाठोपाठ जर दुसरा विषय बघायला गेला तर एक विषय नवीन आहे आणि तो विषय आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची कारकीर्द 11 वर्षाची पूर्ण करून बसलेले आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यशस्वी आहेत की अयशस्वी आहेत याचं आकलन करणं तसं त्रासदायक आहे, त्याला वेळही कमी आहे. परंतु थोडक्यामध्ये आपण ते जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्या पलीकडे जो विषय आहे तो विलिनीकरणाचा विषय आहे. विलिनीकरण 2 ठाकरे बंधूंचं, विलिनीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांचं. अर्थात सध्या गाजतायत ते ठाकरे बंधू गाजतायत, त्याच्यावरती आपण जास्त बोलणार आहोत. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात देखील जाता जाता काहीतरी बोलणारच आहोत, कारण रोज नवीन काहीतरी तुमच्या समोर येत आहे आणि त्याच्यावरती चर्चा होणं आणि त्यातून अधिक तुम्हाला जाणून घ्यायला निश्चितपणे आवडेल. आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, विषय तसे जुनेच आहेत, म्हणजे शिळ्याकडीला ऊत आणण्याचा विषय जरी असला, असं प्रथम दर्शनी जरी जाणवत असलं तरी अनेक विषय त्याच्यामधून नवीन आलेले आहेत. एक तर हगवणे कुटुंबियांच्या संदर्भामध्ये जो काय घटनाक्रम झालेला आहे, या घटनाक्रमाचा तपास आता चालू राहील. त्याच्यामध्ये शिक्षा होईल, नाही होईल, किती होईल, हा वेगळा विषय आहे. त्यातून आणखीन नवीन काही गुन्हे समोर येत जातील. जालिंदर सुपेकर असतील, आणखीन ते JCB प्रकरण असेल, काही असेल, पण आपण त्या विषयावरती न जाता आपण एकंदरीतच महिलांचा सन्मान आणि मराठा समाजाने जी काही आचारसंहिता जाहीर केलेली आहे, मराठा समाजाने जी काही लग्न जी आहे ती लग्न कशा पद्धतीने करावीत, किती थोडक्यात करावीत, किती आटोपशीर करावीत, याच्या संदर्भामध्ये त्यांनी एक बैठक घेऊन आचारसंहिता जाहीर केलेली आहे. ह्या आचारसंहिते संदर्भामध्ये आणि त्यांनी एकंदरीतच महिलांना सन्मान देण्याच्या संदर्भामध्ये मध्यंतरी काही मराठा नेत्यांनी एक विधानं केलेली आहेत. त्या विधानाच्या संदर्भामध्ये आपण सर्वसामान्य लोकांना आपल्याला अधिक काय सांगता येईल? आपण जसं म्हणजे तुम्ही सुरुवातीला जे म्हणालात की जुनेच विषय किंवा शिळ्या घडीला होत, मला असं वाटतं की आपण पत्रकारितेत आता काम करतोय दोघंही, म्हणजे 3 दशकाहून अधिक काळ. आणि त्याच्यामध्ये वसंतराव देशपांडे हे फार अतिशय प्रगल्भ प्रतिभावंत असे गायक आणि जिनियस संगीतातले म्हणता येईल असं. ते कायम म्हणायचे की एखादा संगीतकार जेव्हा म्हणतो मी काहीतरी नवी ट्यून केली किंवा नवी चाल केली, तर ते तसं काय नसतं, तो पूर्वसुरींच्या खांद्यावरच उभा असतो. तर पूर्णांशाने नवीन असं कोणी काही करत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. तर तसं आपलं जे काम आहे पत्रकारितेचं, म्हणजे महाभारतातला संजय जो होता ते शिवसेनेतले संजय राऊत दिव्यदृष्टी इथपर्यंत हा प्रवास आहे. मध्ये नारद मुनी देखील होते. तर पत्रकारितेचा इतिहास खूप जुना आहे आणि त्याच्यामध्ये समाजात जे घडतंय ते आपल्याला सांगणं, त्याच्यावर बोलणं क्रमप्राप्त आहे. आता आपण हे जे दर आठवड्याला बोलतो आणि लोकांना सांगतो, त्याच्यामध्ये हगवणे यांच्या घरात त्यांच्या सुनेचा झालेला मृत्यू हा जो विषय हा लागोपाठ 3-4 आठवड्यापर्यंत तो विषय आज पुन्हा चर्चेला आहे. त्याचं कारण असं की आपल्याकडे एकच प्याला नावाचं नाटक आलं, दारूचे दुष्परिणाम दाखवणारं राम गणेश गडकरी यांचं 100 वर्षानंतर सुद्धा दारूची समस्या आहे समाजात. त्याच पद्धतीने हुंडाबंदी विषयी अनेक परिषदा झाल्या.
अनेक समाजांनी पुढाकार घेतले. त्यानंतर आंतरजातीय लग्नांची चळवळ झाली, आंतरधर्मीय विवाहांची चळवळ झाली. समाजामध्ये एक स्वास्थ्य राहावं, समाज अतिशय हेल्दी राहावा, समाज निकोप राहावा, समाजात वैरभावना असू नयेत विविध जाती जमातींमध्ये, यासाठी प्रत्येक समाज प्रगल्भ होणं गरजेचं आहे. तसं काही विशिष्ट समाजात विशिष्ट चालीरीती दिसतात. मग त्याच्यातल्या चुकीच्या गोष्टींविरुद्ध आंदोलनं होतात, त्या बदलल्या जातात. आज महिलांचा होणारा छळ, विशेषतः सुनांचा, आणि मग हुंडा घेतलं जाणं, त्यातनं सुनेचा छळ, मग तिची आत्महत्या किंवा खून, 498 कलमाचा दुरुपयोग, हे सगळे विषय चर्चिले गेलेत यापूर्वी. त्यामुळे तशा अर्थाने ते जुने असले तरी जेव्हा त्या वैष्णवी आघोड्यांसारखी एखादी घटना घडते तेव्हा ते ऐरणीवर येतात आणि त्यातनं समाज ढवळला जातो. तसं आत्ता सकल मराठा समाज किंवा मराठा समाजातल्या धुरीणांची बैठक एक पुण्यात झाली आणि या हगवणे प्रकरणापासून धडा घेऊन आपल्या समाजाला त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, की लग्न थाटामाटात करू नका, फार उधळपट्टी करू नका, संपत्तीचं प्रदर्शन करू नका, त्याच्यानंतर महिलांना सन्मान द्या. मोजकेच लोक बोलवा, 200च लोक बोलवा. आता मराठा समाजामध्ये किंवा कुठल्याही समाजात जे संपन्न आहेत, समाजातला एक बलशाली समाज आहे, एकूण महाराष्ट्रीयन लोकसंख्या लक्षात घेतली तर. तर ते 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 लोक कसं काय कमी लोकात करू शकतील? कारण अनेक त्या समाजातले माझे मित्र ते असं म्हणायला लागले, की आमच्या नातेगोत्यातलेच लोक 200-400 होतात. तर कसं 200 लोकात करू? म्हणजे मुलाकडचे 200-400 झाले, मुलीकडच्यात आम्ही 200 लोकात कसं करणार? पण ठीक आहे, या सगळ्या व्यावहारिक अडचणी असतील. पण ते जे पाऊल उचललंय किंवा मराठा समाजातल्या काही लोकांनी विधानं केली आहेत, म्हणजे सतीश मगर नावाचे उद्योजक आहेत. पुण्यातले बांधकाम व्यावसायिक आहेत मोठे. मगरपट्टा सिटी, नांदेड सिटी सारख्या रचना केल्यात. त्याच्यानंतर बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेवर पदाधिकारी आहेत. त्यांचे जावई आहेत रोहित पवार आमदार, शरद पवारांचे नातू आहेत ते. त्यामुळे एक बलशाली नाव आहे कन्स्ट्रक्शन लाईन मधलं. आणि मराठा समाजातले त्यांचे वडीलही मोठे होते खूप. तर सतीश मगरांनी जे विधान केलंय, की घरातल्या महिलेला तुम्ही उद्योगात घ्या भागीदारासारखं, किंवा तिला उद्योगामध्ये येऊ दे पुढे. त्यांच्याकडेही कर्तृत्व असतं महिलांकडे, आणि त्या जर पुढे आल्या तर त्यातनं हे काही गोष्टी चुकीच्या कमी होतील आणि महिलांना खूप प्रोत्साहन मिळेल. तर घराघरातनं जर महिला पुढे आल्या, ज्यांच्या घरामध्ये मोठे उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, आणि त्या व्यवसायामध्ये काम करायला लागल्या, लक्ष घालायला लागल्या, तर त्यांचं घरातलंही स्थान वाढेल. हा त्याच्या मागचा विचार आहे आणि तो अतिशय स्वागतार्ह विचार आहे. तर मराठा समाजामध्ये ही घुसळण होती हगवणे या एका वैष्णवी हगवणेच्या मृत्यूवरनं. तर ती चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे काही अनिष्ट गोष्टी त्या ढवळल्यानंतर बाजूला जातात, काही चांगल्या गोष्टी मंथनातनं वर येतात. तर हे समाजासाठी उपकारक आहे. त्यामुळे मराठा समाज असो किंवा अन्य धर्म, अन्य समाज, अन्य जाती, पोटजाती, महिलेला सन्मान देणं, महिलांना चांगली वागणूक देणं आणि घरात आलेली सून ही मुलगीच आहे समजून आपल्या मुलीलाही अशीच वागणूक तिच्या सासरी मिळेल जर आपण तिच्याशी वाईट वागलो तर, याची मनाशी खूणगाठ बांधली, तर मग महिला सन्मानाने आपापल्या सासरी राहतील आणि त्यांना सारखं माहेरची आठवण येणार नाही. माहेरची येते सय म्हणतो ती येणं स्वाभाविक आहे, कारण मुलगी लग्न होईपर्यंत आई वडिलांपाशी राहते. पण तिचं सासर देखील तिथे आई वडील वाटावं असं झालं तर घराघरामध्ये आज खूप चांगलं वातावरण राहील आणि वैष्णवी आघवण्यासारख्या घटना पुन्हा घडणार नाहीत. आणि त्या दृष्टीने आपण तो विषय जरी वाटला शिळ्याकडे लोक किंवा ताजा नाही, तरी ह्या आठवड्याची डेव्हलपमेंट काय, तर मराठा समाज एकत्र येतोय, आपल्या समाज बांधवांसाठी आचारसंहिता करतोय, आणि तो मृत्यू जरी वाईट घटना असली तरी त्यातनं समाजासाठी काहीतरी चांगलं होतंय, त्याचं आपण स्वागत करायला पाहिजे असं मला वाटतं. पण थोडासा त्याचा एक छोटासा प्रश्न त्या निमित्ताने असा उपस्थित होतो की हा सगळा आदर्शवाद आहे. म्हणजे हे असावं, हे असं असावं, ते तसं असावं, हे चांगलं असावं, कोणी भांडू नये, कोणी एकमेकांबद्दल वाईट बोलू नये. हा जो आदर्शवाद आहे, हा आदर्शवाद निश्चितपणे चांगला आहे, कारण तो जी गोष्ट त्यांनी संकल्पलेली आहे ती खूपच चांगली आहे. परंतु हा समाजामध्ये कितपत झिरपताना तुम्हाला दिसू शकतो? नाही, एका रात्रीत आपला समाज जो आहे, एकूण भारतीय समाज म्हणजे महात्मा फुले असतील, आगरकर असतील, इथपासून जे जे समाज सुधारक होऊन गेले, त्यांना या गोष्टीची अतिशय व्यवस्थित जाणीव होती, की आपला समाज हा क्रांती करणारा समाज नाहीये, उत्क्रांतीवाला समाज आहे. त्यामुळे आपल्या समाजातले बदल हे हळूहळू होत जाणार आहेत. त्यामुळे हगवणीसारखं प्रकरण झाल्यानंतर जर मराठा समाज एकत्र येऊन त्यांच्या निवडक लोकांच्या बैठकी घेऊन किंवा प्रभावी लोकांची बैठक घेऊन जर काही ठरवू पाहत असेल, की जे समाजाला नेतृत्व देतात, समाजात काही बदल घडवू शकतात, तर हे बदल देखील एका रात्रीत होणार नाहीत. म्हणजे आपल्याला माहितीये की हगवण्यांच्या लग्नामध्ये अजित पवार गेले होते आणि रुखवतामध्ये मुलीकडनं काय काय आलं हे मांडायची एक फॅशन आहे. सगळीकडे मांडलं जातं की मुलीला आम्ही दिलं, स्त्रीधन दिलं, मग एक रांगणार बाळकृष्ण देतात का, तर घरात मुलं बाळ व्हावीत वगैरे, अन्नपूर्णा देतात का, तर घरात सगळं सौख्य राहावं, व्यवस्थित अन्नधान्य राहावं.
तर अशी प्रतीक आहे ती आपल्या एकूण परंपरेतली. पण ते सगळं देताना मारुती मोटार दिली किंवा मोठी गाडी दिली, काहीतरी एक्सयूव्ही दिली, मग टीव्ही दिला, मग गोदरचं कपाट दिलं, मग सगळं घरातलं सामान दिलं आणि त्याचं प्रदर्शन मांडलं. त्याच्यावरून अजित पवारांनी विचारलं की "अरे काय रे बाबा, तू कार मागितली का?" असंही विचारलं. तर ह्या गोष्टी ज्या होतात, तर त्याच्यावर थोडा चाप लागेल आणि हे प्रदर्शन संपत्तीचं टाळलं जाईल. जसं दिवाळीतले फटाके उडवणं, प्रदूषण हे आहे किंवा कुठल्याही साधन संपत्तीची उधळमाधळ न करणं किंवा कचरा कुठेही न टाकणं, या साध्या-साध्या गोष्टी आहेत. आणि सकल मराठा समाजाचे जे मराठा क्रांती मोर्चे झाले आरक्षणासाठी, त्याच्या आधी औरंगाबादमध्ये हा प्रयोग सुरू झाला. तिथे कपटा पण दिसायचा नाही त्यांच्या अधिवेशनानंतर आणि ही स्वागतार्ह गोष्ट आहे. कुठल्याही मेळाव्यांमध्ये, गेट टुगेदर्समध्ये कचरा न होणं ही अतिशय मोठी आणि चांगली गोष्ट आहे. हा संस्कार समाजावर, समाजातल्या पोटजातींवर, जातींवर, उपधर्मांवर, त्यांच्या सेक्सवर सगळ्यांवर व्हायला पाहिजे आणि कुठल्याही माणसाने कुठेही कचरा करूच नये. तसं कुठल्याही माणसाने आपल्या घरामध्ये आलेल्या सुनेला चांगलं वागवावं. माणसाने म्हणजे त्या कुटुंबाने पूर्ण. तसं झालं तर 498चा मिसयूज किंवा 498चा यूज करायची वेळच येणार नाही आणि ती न येणं हा जरी आदर्श वाटला तरी आपल्या सगळ्यांची वाटचाल हे चांगला समाज व्हावा यासाठीच असते. आपल्या सगळ्यांचं जगणं त्यासाठी असतं आणि हगवण्यासारख्या प्रकरणात जर मराठा समाज किंवा त्यातले धोरण एकत्र येऊन आपला समाज सुधारावा म्हणून पावलं टाकत असतील तर त्याचं स्वागत केलंच पाहिजे. निश्चितपणे. आपण यानंतर वळूया थोड्याशा राजकीय विषयांकडे. शेवटी करंट विषय ज्याच्यावरती आपण आज बोलतो, त्यातले राजकीय विषय पण तेवढेच महत्वाचे आहेत. एक तर महत्वाचा विषय जो आता देशभरामध्ये चर्चेला आहे, तो मोदींची पंतप्रधान पदाची कारकीर्द जी आहे, ती 11 वर्षांची झालेली आहे. म्हणजे मोदींनी पंतप्रधान होऊन देशाचे आता 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत. साधारणपणे ढोबळ मनाने पाहता, कारण हा विषय फार फार मोठा आहे, फार लांबलचक आहे, आकडेवारी सगळं बोलायचं गेलं तर एक एपिसोड सुद्धा पुरणार नाही त्याला. परंतु जर ढोबळ मनाने सांगायचं झालं तर मोदींना लोकांनी स्वीकारल्यानंतर जी 11 वर्ष झालेली आहेत, याच्यामध्ये मोदी लोकांच्या अपेक्षेला खरोखर पूर्ण उतरलेले दिसतात का किंवा उतरताना दिसतायत का? अपेक्षा तर पूर्ण 100% कधीच होत नसतात, परंतु त्या दृष्टीने काही ज्या अपेक्षांची हे लोकांनी पाहिलेली होती, स्वप्न पाहिलेली होती, ती त्या दृष्टीने पूर्ण होताना त्यांच्या हातून दिसतायत का तुम्हाला? आता आपला समाज जो आहे तो आपण ज्यावेळेला राष्ट्रीय राजकारण, जसं मी दिल्लीत काम केलं असल्यामुळे दिल्लीचं रिपोर्टिंग केलंय आणि दिल्लीच्या म्हणजे केंद्र सरकारचं कामही पाहिलेलं आहे 4-5 वर्ष. तर मला असं वाटतं की भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये जसं आपण मगाशच्या विषयात बोललो की उत्क्रांतीसारखे बदल होतात ते हळूहळू होतात. त्यामुळे एक धक्का दिला आणि फटकन मोठे बदल झाले असं होत नाही. तसं दिल्लीमध्ये ज्यांनी दिल्लीत काम केलं त्यांना माहिती आहे की हिवाळ्यामध्ये अगदी चपराशापासून ते सचिवापर्यंत कळतच नाही. कारण सगळे लोक ब्लेझर घालतात. म्हणजे कोट बीट घालून येतात, थ्री पीस सूट घालून. त्यामुळे कळतच नाही ह्या माणसाचे पद काय आहे. कारण आपल्याकडे तशी पद्धत नाहीये. मुंबईत तर हवामानामुळे शक्य नाही, समुद्र असल्यामुळे. तर आपण ब्लेझर सर्रास घालत नाही. आपले मध्यमवर्गीय माणसं सगळी लग्नात जो घालतात ब्लेझर त्यानंतर डायरेक्ट कधीतरी कुठेतरी घातला चुकून तर. दिल्लीत अनेक लोक ब्लेझर घालून येतात आणि हे सगळे लोक हिवाळ्यामध्ये प्रत्येक मंत्रालयाच्या डिपार्टमेंटच्या बाहेरच्या हिरवळीवर पत्ते खेळत बसलेले दिसायचे. मी ज्या काळात काम करायचो 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी तेव्हा दिल्लीत 22 वर्षापूर्वी. मोदी आल्यानंतर हे सगळे प्रकार बऱ्यापैकी बंद झाले. डिसिप्लिन आला. लोकांना असं वाटलं होतं 14 साली मोदी आले तेव्हा हे असं कसं काय होईल? हे काय कोणाला ऐकणार आहे का नोकरशाही? पण त्यांनी त्यांचा कडकपणा इम्प्लिमेंट करू शकले, याच्यात त्यांचं यश आहे. हा एक फारसा गाजावाजा पण नाही झाला. नाही, त्याची चर्चाही फार झाली नाही, पण तो बदल दिसला लोकांना. दुसरी गोष्ट, एखादा मंत्री कार्यालयात वेळेवर येतो की नाही? सगळे लोक वेळेवर यायला लागले. बरं, मंत्री वेळेवर आला, काम करायला लागला की अर्थातच आता कालच्या माणसाला कुठे आहे? बोलवा. मग त्यालाही कळतं, अरे बाबा हेच वेळेवर येतात. आओ जाओ घर तुम्हारा. हे राज्य बंद झालं दिल्लीतलं बऱ्यापैकी. आणि हे त्यांचं यश आहे. कारण काय आहे, की विकासाचे आकडे, मग ग्रोथ रेट काय होता, मग इन्फ्रास्ट्रक्चर काय केलं, जसं त्यांनी महत्वाच्या ज्या गोष्टी केल्या, सगळ्यात पहिली त्यांनी जनधन योजना आणली. का आणली? तर एकूण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता यावी. आज आपल्याला माहिती आहे, की राजीव गांधी म्हणाले होते, की सरकार ज्यावेळेला जनतेला ₹1 देतं, तेव्हा 15 पैसे पोचतात. 85 पैशाचा भ्रष्टाचार होतो. मग तो कुठे होतो? व्यवस्थेत जिरतात ते 85 पैसे आणि 15% फक्त लोकांपर्यंत पोहोचतात. आज त्याच्यावर प्रभावी उपाय काय आहे? डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे जे लाभार्थ्यांना पैसे जायचे, कुठलीही रोजगार हमी योजना असो किंवा कोणाचंही मानधन असो, हे सगळे पैसे थेट खात्यात जमा होतात. म्हणजे त्यातला भ्रष्टाचार अगदी अगदी खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला. तो होण्यासाठी प्रत्येकाचं खातं असणं आवश्यक होतं.
म्हणून सगळ्यात पहिलं जाहीर केलं ते जनधन योजना जाहीर केली. पण त्याला नाव काय दिलं? प्रधानमंत्री जनधन योजना. आता मी खातं काढलं तर मला फायदा काय आहे? गरीब माणूस खेड्यातला का काढेल खातं? म्हणून त्याला इन्सेंटिव्ह काय दिला होता? तुम्ही खातं काढलं तर तुम्हाला 1,00,000 रुपयाचा विमा मिळेल. मग तुमचं काय बरं वाईट झालं तर कुटुंबाला 1,00,000 रुपये मिळतील. का? तर तुमचं फक्त प्रधानमंत्री जनधन योजनेत खातं आहे म्हणून. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात काढली गेली. म्हणजे आज मला वाटतं 100 कोटी लोक त्या नेटमध्ये आले, बँकिंग नेटमध्ये, जे आधी नव्हते. ही फारच मोठी उपलब्धी आहे. दुसरं काय आहे? मी काही मुद्दे मुद्दाम लिहून काढले होते. अदरवाईज मी फार बघून बोलत नाही. परंतु जनधन योजना, त्या पायाभूत सुविधा, गडकरी तर रोडकरी आहेत आपल्याला माहिती आहे. सगळीकडे पूल, ओव्हरब्रिजेस, अगदी पार दुर्गम भागात रस्ते, हिमालयात रस्ते, हे सगळं दिसतच आहे. त्याच्यानंतर आपण सगळे लोक आज म्हणजे मुंबईत भिकारी सुद्धा भीक मागताना स्कॅनरने मागतोय. एकेकाळी त्याची टिंगल झाली होती. म्हणजे चिदंबरम यांचं डिजिटल भाषण आहे पार्लमेंट मधलं की कांदे बटाटे देणारी बाई 1 किलो कांदा कसं देईल स्कॅनरनी? ₹1 आणि ₹5 सुद्धा डिजिटल पेमेंट होत आहे. आज भिकारी घेतोय पैसे, नंदी बैलवाला पैसे मागताना स्कॅनर लावतोय. आणि भारत हा जगामध्ये कोणी करत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात युपीआयचे ट्रान्झॅक्शन करतायत. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरचं आपण म्हणालो, डीपीटी म्हणालो. हे सगळे पैसे व्हाईट झाले आणि हे सगळे नाही बँकेत आले. नाही 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 त्याच्यामध्ये काय होतं की मनमोहन सिंग अर्थमंत्री होते नरसिंहरावांच्या काळात, म्हणजे 91 साली. तेव्हापासून ही चर्चा आहे काळ्या पैशाची. ती अशी आहे की काळ्या पैशाची अर्थव्यवस्था किंवा ब्लॅक मनीची इकॉनॉमी ही भारताच्या व्यवस्थे इतकी अर्थव्यवस्थेत की म्हणजे 13 लाख कोटीची आहे. नोटबंदीमुळे त्याला धक्का बसला, ट्रान्सपरन्सी आली, पण नोटबंदी झाल्यावर लगेच युपीआय आलं नाहीये, 2 वर्षांनी आलंय. कारण त्याला वेळ लागतो. पण काळा पैसा संपलाय असं होत नाही. पण हायर डिनॉमिनेशनच्या नोट जर कमी झाल्या, कारण आज 5 कोटी कॅरी करायचे, तर 200च्या नोटा किती न्यायला लागतील? 2000च्या पटकन सोपं आहे नेणं. त्यामुळे किती नाही म्हटलं तरी ऑनलाईन ज्या वेळेला होतं, आणि आजही सरकारी व्यवस्थेत भ्रष्टाचार आहे का? तर आहे. पावलोपावली तो दिसतो. पण तो कमी करण्यासाठी टेक्नॉलॉजी हेच उत्तर आहे. तसं मोदी सरकारची उपलब्धी किंवा अचिव्हमेंट आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी ज्या आहेत की ज्यातनं त्यांना इलेक्टोरल बेनिफिट मिळालेत, त्या काय आहेत? तर त्यांनी शौचालयं दिली. आज देशभर अनेक स्वच्छ ठिकाणी. भारत योजना. स्वच्छ म्हणजे स्वच्छता राखा हे पंतप्रधानांनी सांगायची गोष्ट नाही, पण त्यातनं एक दृश्य परिणाम दिसले अनेक ठिकाणी स्टेशनवर, हे आपल्याला अनुभवाला येतं. दुसरी गोष्ट म्हणजे टॉयलेट्स दिली आहेत, शौचालय दिली आहेत, घर घर नल योजना, घर घर जल जे आहे त्या नळात येणं, त्यातनं रोगराई कमी होते. त्याच्यानंतर महिलांना डिग्निटी मिळाली आहे, शौचालय मिळालं, जे उघड्यावर जायला लागत होतं ते मिळालं नाही, जावं लागत नाहीये. त्याच्यानंतर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे, युपीआय आहे. आपल्या माहितीसाठी आज भारतामध्ये 90 नवे एअरपोर्ट बांधले गेले मोठे. त्याचा एक फायदा असतो. अशा अनेक गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे? 140 कोटी देशवासियांच्या वतीने मी करतोय सगळं. आणि प्रधान सेवक आहे त्याची टिंगल झाली खूप. रखवालदार आहे त्याची टिंगल झाली. चौकीदार चोर आहे असं कॅम्पेन झालं. पण ते टिकलं नाही. म्हणजे विरोधकांनी केलेले कॅम्पेन टिकले नाहीत. आणि तिसऱ्या निवडणुकीत मोदींना लोकांनी स्वीकारलं असं दिसतंय. त्यांची ताकद कमी झाली. आता 240च खासदार आले. मागच्या वेळी 300 आले होते. त्याच्या आधी बहुमत आलं होतं. पण लोकप्रियता कमी जास्ती होत गेली तरी लोकांनी स्वीकारलं ही वस्तुस्थिती आहे. म्हणून त्यांचं 11वं वर्ष ऑफिसमधलं, म्हणजे पंतप्रधान म्हणून 11वं वर्ष ते काम करतायत. ही गोष्ट निश्चितच म्हणजे देशासाठी पण चांगली आहे. आणि त्याचं देशाचं स्थान आंतरराष्ट्रीय पातळीवर जे वाढलंय, तुमच्या ओळखीचे जे कोण असतील, कारण आपण काही दावे करण्यापेक्षा ज्यांच्या नातेवाईक किंवा कोणी ओळखीचे परदेशात आहेत, वेगवेगळ्या देशात, युरोपमध्ये असतील, अमेरिकेत असतील, कॅनडात असतील, न्यूझीलंडमध्ये असतील, त्यांनी तिथे विचारावं की एक भारतीय म्हणून त्यांची मान उंचावली आहे का? म्हणजे अगदी सोपा पॅरामीटर मी सांगतो, कारण आपल्याला चेक करता येत नाही यांनी केलंय सगळं खरंय का खोटं आहे. ठीक आहे, चला असं आपण समजूया की हे यांचे दावे आहेत. तुमच्या ओळखीचे लोक कोणी असतील परदेशात, वेगवेगळ्या भागात जगाच्या, त्यांना विचारा भारताची पद वाढली आहे का? त्यातनं तुमच्या लक्षात येईल की मोदींनी 11 वर्षात काय केलंय. आणि आपण त्यांचं कौतुक करण्यापेक्षा नोटबंदी जाहीर केली, त्याला खूप प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे होता. तो धक्का लोकांना काही प्रमाणात सोसला नाही, त्याचे काही दुष्परिणाम झाले हे पण मान्य करायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी केलेलं काही सगळं 100% चांगलं असतं असं नाही. आज मोदींची एकाधिकारशाही असल्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातलं मोदी सोडले तर इतर नाव लक्षात येतं का? नाही. सगळीकडे फोटो मोदींचेच आहेत. अगदी आधारवरही फोटो यावेत इथपर्यंत फोटो आहेत, पेट्रोल पंपावर फोटो आहेत. तर ती एकाधिकारशाही आहे. आणि पूर्वी काही लोक म्हणायचे आपल्याकडे ओव्हर डेमोक्रेसी आहे, एखादा हिटलर यावा. हिटलरचे दुष्परिणाम कळत नाहीत. पण मोदींनी न धड हिटलर झालेत, न धड लोकशाही, त्याच्या बदल काही लोकशाहीच्या पांघरुणाखाली असलेली एकाधिकारशाही आहे काही प्रमाणात. कारण असं की आज आणि ती आपल्याकडे सर्वच पक्षात आहे.
म्हणजे राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या विरुद्ध कोणी बोलू शकणार नाही, भारतीय जनता पक्षात मोदी शहाच्या विरुद्ध नाही, काँग्रेसमध्ये सोनिया गांधी राहुल गांधीच्या विरोधात कोणी बोलू शकणार नाही. असं सगळीकडेच आपण म्हणतो ती डेमोक्रेसी आहे विदिन पार्टी, पण ती पण आपल्याला दिसत नाही. पण तरी देखील अनुशासन पर्व जे विनोबांनी म्हटलं होतं आणीबाणीला, आणि आणीबाणी वाईटच होती, त्याचा निषेधच केला पाहिजे. पण आज वेगळ्या प्रकारे त्याचं मिक्स कुठेतरी केलेलं दिसतंय मोदींनी, आणि मला वाटतं त्याच्यात त्यांच्या यशाचं रहस्य असावं, आणि प्रत्येक गोष्टीत ते जनतेला सहभागी करून घेत आहेत, त्यामुळे हे यश असावं. बरोबर आहे. पण काही आणखीन पण काही गोष्टी सांगण्यासाठी खूप गोष्टी आहेत. 370 कलम रद्द करणं असेल, त्या तर पॉलिटिकल अजेंडाचा भाग आहेत. म्हणजे काश्मीर आहे, राम मंदिर आहे, पाकिस्तान पाकिस्तानला धडा शिकवला, आता ते शिकवण्याचा आहे, प्रकार आहे. प्रश्नच नाही. तर म्हणजे हे राम मंदिर हा पॉलिटिकल अजेंड्यावरचा विषय त्याचबरोबर होता. त्याचबरोबर काही गोष्टी निगेटिव्ह दृष्ट्या देखील पाहिल्या जातात, ज्याच्या विरोधात कायम टीका करतात. उदाहरणार्थ रुपयाचं मूल्य खाली घसरत आहे, पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत, महागाई वाढते आहे, बेरोजगारी वाढते आहे. या सगळ्याच गोष्टी सुद्धा लोकांच्या समोर विरोधक सातत्याने मांडतात. पण लोक त्या मनाने ते स्वीकारलं जात नाही, ते स्वीकारत नाहीत. उलट मोदींनी जे काय दुसरं काही गोष्टी केल्या त्याच्याकडे जास्त भर देताना दिसतात. असं नाही वाटत तुम्हाला? नाही, जीएसटीला मोदींनी विरोधच केला होता ना आधी. अनेक गोष्टींना त्यांनी, किंवा आधारला विरोध केला होता, आधार कार्डला, पण नंतर त्यांनी ते आणलं. तर आपल्या देशामध्ये असं बऱ्याचदा दिसतं की सत्तेवर असताना लोक बाजूने बोलतात, नंतर विरोधात गेले की विरोध करतात. पण त्यांना सत्तेवर आल्यावर लक्षात येतं की अरे असंच करायला पाहिजे होतं, कारण हेच बरोबर दिसतंय. हे अनेक उदाहरणं देता येतील. म्हणजे जीएसटी आणि आधार ही तर ठळक उदाहरणं आहेत, आणि ते मोदींनी आता केलंच ना. पण मी म्हणजे मी मी विचारलं की त्याप्रमाणे हे त्यांनी केलंच. परंतु विरोधक ज्या पद्धतीने अटॅक करतात, ज्या पद्धतीने आरोप करतात, सर्वसामान्य जनता त्यांना फारशी स्वीकारताना दिसत नाही. एक्झॅक्टली आपल्या देशामध्ये, म्हणून तर मी मगाशी म्हणालो की मोदींनी चांगलं काम केलंय की वाईट, याचा पडताळा काय? म्हणजे गणितामध्ये शाळेच्या पेपरात गणित सोडल्यावर त्याचा पडताळा असतो, आपण चेक करून बघतो बरोबर आहे की नाही, पडताळा करता येतो. तसं लोकशाहीमध्ये एखाद्या सरकारने चांगलं काम केलंय का वाईट काम केलंय, निवडणूक याचा हे ठरवायचं कसं? किंवा एखाद्या पक्षाची लोकप्रियता, एखाद्या नेत्याची लोकप्रियता ही लोक ठरवतात. त्यामुळे लोकशाहीमध्ये लोक सगळ्यात महत्वाचे आहेत, आणि त्याचा दाखला काय, चाचणी काय, तर ती निवडणूक हीच अपरिहार्यपणे आहे. म्हणजे बेरोजगारी वाढली का वाढली, त्याच्यात महागाई वाढली का वाढली, पण लोक ती सहन करतात. लोक रस्त्यावर आलेले नाहीत, लोकांनी त्यांच्या विरुद्ध कौल दिलेलं नाही. म्हणजे आता 240 जागा, म्हणजे 300च्या 240 झाल्या म्हणजे कौल विरोधी आहे, पण त्यांना सत्तेवर ठेवलंच ना लोकांनी. त्यामुळे लोकशाहीमध्ये पक्षांची किंवा नेत्यांची लोकप्रियता किंवा विश्वासार्हता किंवा स्वीकारार्हता ही तपासण्याचं एकमेव साधन निवडणुका आहे, आणि ते तुम्ही आणि मी बदलू शकत नाही. त्यामुळे त्या कसोटीवर पाहायचं तर 11 वर्षी सुद्धा जनतेला मोदी हवेत, म्हणूनच त्या खुर्चीवर आहेत असं म्हणावं लागेल. बिलकुल. आता निवडणुकांचा विषय निघाला, त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात होणाऱ्या ज्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या निमित्ताने सुरू झालेलं राजकारण आहे, त्या राजकारणाकडे आपण थोडंसं वळूया. सदू आणि दादू. खरं म्हटलं तर सर्वसामान्य माणसाला सदू आणि दादू माहिती आहेत, परंतु आपण थोडंसं स्पष्ट करून आधी सांगितलं तर ठाकरे बंधूंमध्ये सदू कोण आणि दादू कोण हे सांगायची आवश्यकता नाहीये. तरी सुद्धा दोन ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याकरता काही विचार मंथन सुरू झालेलं आहे. दोन्ही बाजूंनी तशी इंडिकेशन दिली गेलेली आहेत. सामनामधून तर आजच्या सामन्यामध्ये तर अगदी फ्रंट पेजला त्यांचा फोटोच एकत्र असल्याचं छापलेला आहे. काल उद्धव ठाकरे म्हणाले की आता आम्ही बातमीच देऊ, म्हणजे संदेश बिंदेश देण्यापेक्षा आम्ही आता थेट बातमीच देऊ तुम्हाला. अशा पद्धतीची काही इंडिकेशन जी पॉझिटिव्ह म्हणता येईल अशी आलेली आहेत. परंतु मी ते एकत्र येतील नाही येतील हे येणारा काळ ठरवेल. माझे मुद्दे जे आहेत ते असे आहेत की मुळात एकत्र येण्याचा प्रपोजल कोणाचा, म्हणजे एकत्र येण्यामध्ये नेमकं हवा कोणाला आहे, एकत्र येणं नेमकं हवा कोणाला आहे आणि फायदा कोणाला होणार आहे. आता हे बघा, अलीकडच्या काळात पडद्यामागे काय झालं याचे आपल्याकडे पुरावे नाहीत, पण पब्लिक डोमेनमध्ये म्हणजे सार्वजनिक पातळीवर काय गोष्टी पुढे आल्या, तर जसं राज ठाकरे यांची एक मुलाखत, म्हणजे गुढीपाडव्याचं त्यांचं भाषण महत्वाचं असतं, पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलतात पाडव्याचं भाषण, आणि त्यातनं समाजात काही गोष्टी पोचतात, माध्यमातून दाखवलं जातं, मग लोकांना कळतं त्यांना काय इच्छा त्यांची दिसते का, काय करू इच्छितात. ती मुलाखत म्हणजे ती त्यांचे पाडव्याचं भाषण व्हायच्या आधी त्यांचे एक मित्र, जुने मित्र आणि चित्रपटसृष्टीतले मोठे दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली, आणि तो त्यांचा स्वतःचा पॉडकास्टचा शो आहे त्याच्यात मुलाखत घेतली, आणि ती मुलाखत पाडव्याच्या भाषणानंतर रिलीज केली गेली. आणि त्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे त्यांच्या एका प्रश्नाला असं म्हणतात उत्तर देताना की आमचं भांडण म्हणजे त्यांचं आणि उद्धवचं भांडण किंवा मतभेद हे महाराष्ट्राच्या पुढचे जे प्रश्न आहेत त्यांच्या पुढे अगदी छोटे आहेत. म्हणजे
आम्हाला एकत्र यायला काय हरकत नाही, कारण आमच्या पुढचे प्रश्न ते महत्वाचे आहेत. महाराष्ट्राच्या पुढच्या प्रश्न जे आहेत ते खूपच मोठे आहेत. ते सोडवायला आम्ही छोटे मतभेद विसरू, असं इंडिकेट करणारं उत्तर त्यांनी दिलं आणि त्यातनं ही चर्चा सुरू झाली. मग ही चर्चा सुरू झाल्यानंतर स्वाभाविकपणे माध्यम प्रतिक्रिया विचारतात. तशी प्रतिक्रिया विचारली गेली उद्धव ठाकरेंना. मग उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं, की एकत्र यायला काही हरकत नाही, म्हणजे मतभेद विसरून आम्ही पण एकत्र येऊ, पण त्यांनी आधी चुकीच्या लोकांची साथ सोडावी आणि घरी जेवणाला बोलवतात लोकांना ते बंद करावं. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना जेवायला किंवा नाश्त्याला बोलवलं होतं राज ठाकरेंनी फोन करून. उदय सामंत त्यांच्याकडे जाऊन चर्चा करून आले होते, जे एकनाथ शिंदेच्या बरोबर आहेत. त्यामुळे हे प्रकार बंद केले असंघाशी संघ, तर आम्ही त्यांच्या बरोबर जाऊ असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. म्हणजे काय, तर राज ठाकरेंनी आधी टाळीला हात पुढे केला नेहमीप्रमाणे. सदू आणि दादू, सदूने हात पुढे केला टाळीला आणि दादूनी कंडिशनल हात पुढे केला. म्हणजे काय, तू हे केलंस तर मी पुढे करीन. ते केल्यावर मग राज ठाकरेंचे संदीप देशपांडे आणि मंडळी म्हणायला लागली की आम्ही महापालिकेच्या निवडणुकीला आणि नंतर सुद्धा सपोर्ट द्यायला तयार होतो, तुम्ही आमचेच नगरसेवक फोडले, आमचं तोंड आता पोळलेलं आहे, तर आम्ही आता ताक फुंकून पिऊ. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे हा प्रकार मागच्या आठवड्यात चालू राहिला आणि ह्या आठवड्यातली ताजी घडामोड असल्यामुळे त्याच्यावर चर्चा करतोय आपण. हा संभ्रम चालू राहिला. दुसरीकडे अमित ठाकरेंनी विधान केलं की हा प्रश्न मला विचारून किंवा माध्यमातून सुटणार नाहीये, त्या दोघांनी एकमेकांशी बोलायला हवं असं अमित ठाकरे म्हणाले. पण त्यांनी असं नाही म्हणाले माझ्या वडिलांनी फोन करावा किंवा काकाने वडिलांना करावा. ते काय म्हणाले, त्या दोघांनी बोललं तर हा प्रश्न सुटणार, माध्यमातून थोडा सुटणार आहे. आणि ते बरोबर आहे. त्याच्यावर आदित्य ठाकरे काय म्हणाले की जे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊ. ते असं नाही म्हणाले राज ठाकरेंनी यावं आमच्याबरोबर. ते काय म्हणाले, जे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी येतील, मराठी माणसाच्या हितासाठी त्यांना बरोबर घेऊ. म्हणजे या दोन्ही मुलांची विधाने ती पण अशी आहेत की जी पॉलिटिकली संदिग्धता ठेवणारी आहे. त्या दोघांनी बोललं तर सुटेल, पण पुणे कोणाशी बोलायचं. त्याच्यामध्ये संदीप देशपांडे असं म्हणाले की फोन नुसतं एकमेकांना टाळी देऊन होणार नाही, काय प्रस्ताव घेऊन यावं. कॉन्क्रीट प्रपोजल आलं पाहिजे आमच्याकडे, पण त्यावेळेस आम्ही बोलू. हे देशपांडे म्हणतात. आणि जसं मगाशच्या विचारात आपण उत्तरात म्हणालो की आज भारतातले सगळे प्रश्न लोकशाहीवादी म्हणाले तरी त्यात एकाधिकारशाहीच आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ठरवलं तर मध्ये संजय राऊत पण काय बोलणारच नाही आणि संदीप देशपांडे पण बोलणार नाही. आज संजय राऊतांनी अशी भूमिका घेतली की अमित ठाकरे फार गोड मुलगा आहे. ते त्यांच्या राज ठाकरेंच्या घराचं वर्णन शिवतीर्थ कॅफे करत होते की कॅफेत जाऊन लोक चहा बिया पितात, कॉफी पितात, तसे गप्पा मारतात, पण काही राजकारण होत नाही, फार सिरियसली काही यायचं कारण नाही. असं हेटाळणी करणारे संजय राऊत आज शिवतीर्थ हे मातोश्री आमचं घर आहे असं म्हणायला लागले. याचा अर्थ ही इंडिकेशन्स आहेत की रिलेशन्स बदलत आहेत. तुम्ही म्हणालात तसं सामनात आज फोटो आलाय. संदीप देशपांडे जरी कटू बोलले तरी काल संजय राऊत कालच जे बोलले की कदाचित त्या दोघांचा फोन झालाही असेल ना, तुम्हाला सांगून फोन करणार आहेत का माध्यमांना, तर तो झाला असावा असं आजच्या फोटोवरनं वाटतंय. बरोबर. त्यामुळे मागे होणारी गोष्ट आणि सरफेस होणाऱ्या गोष्टी यातनं आता तरी असं दिसतंय की हे दोघं एकत्र येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे असं वाटतंय. माझा मुद्दा त्याच्यामध्ये त्याला जोडून असा आहे की याच्यामध्ये ही म्हणजे एकत्र येण्याची गरज कोणाला आहे आणि त्यातून फायदा कोणाला होणार आहे. आत्ता गरज दोघांनाही आहे. आणि त्याचं कारण असं की उद्धव ठाकरेंनी 63 आमदार निवडून आणले होते, मग ते 56 झाले, 54 झाले, काय 56 झाले मागच्या इलेक्शनला, आणि आता परत त्यांची 20 अवस्था वाईट झाली. कारण असं की पक्ष परत फुटला, एकनाथ शिंदे बाहेर पडले. याचा अर्थ एक उद्धव ठाकरे त्यांच्या पीकला नाहीत. राज ठाकरे लढले त्यावर त्यांचे डबल डिजिट मध्ये आमदार आले, 13 आमदार आले. मग ते कमी झाले, आता ते कमी होतच शून्यावर आली. म्हणजे मागच्या वेळेला एक आला तेव्हा फार एक जोक व्हॉट्सअपला फिरला होता की तो भेटायला गेला आमदार आणि त्याला राज ठाकरेंनी रागावले. आणि का रागावले, तू का निवडून आला, मला पक्ष बंद करता आला, अशा प्रकारचा जोक फिरला. कारण राज ठाकरे सिरियस नाहीत राजकारणाबद्दल. ही टीका शरद पवारांनी त्यांच्यावर केलेली आहे. आज मितीला अशी परिस्थिती आहे की दोन्ही ठाकरे बंधू हे एकीकडे त्यांच्या राजकीय करिअरमध्ये सगळ्यात दुबळ्या पोझिशन मध्ये आहेत, राजकीय दृष्ट्या मजबूत स्थितीत नाही. दुसरीकडे शिवसेना कोणाची, तर मुंबई कोणाची, शिवसेनेची. हा आवाज टाकला गेला मुंबईत 50 वर्षापूर्वी आणि 40 वर्षापूर्वी आणि 30 वर्षापूर्वी. आज मुंबई शिवसेनेची राहील का, हा प्रश्न पहिल्यांदाच निर्माण झालाय. कारण 17ला पालिकेची निवडणूक झाली, त्यानंतर निवडणूक झाली नाही आणि त्यावेळेला फक्त 2 जागांचा फरक होता भाजप आणि शिवसेनेमध्ये, म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेत असताना. त्यामुळे आज कधी नाही इतकी उद्धव ठाकरेंची शिवसेना वीक झालेली आहे, राज ठाकरेंची मनसे वीक झालेली आहे. त्यामुळे त्या दोघांना एकत्र येण्यापासून पर्याय नाही अशी स्थिती निर्माण झाली आणि त्यामुळेच कदाचित ते दोघे एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतात. फायदा कोणाला?
ते दोघं एकत्र आले तर दोघांचाही थोडा थोडा फायदा नक्कीच होईल. पण त्याचबरोबर एकनाथ शिंदेचं थोडं नुकसान होईल, काही प्रमाणात भारतीय जनता पक्षाचं नुकसान होईल आणि महाविकास आघाडीचं खूप नुकसान होईल. त्याचं कारण असं की मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नावालाच आहे मी अगदी. त्या विषयाकडे येणार आहे, कारण महाविकास आघाडी हा विषय आपण त्या विषयावर तो प्रश्न माझा येणारच आहे. फायदा कोणाला याच्यामध्ये तुमचं म्हणणं बरोबर आहे की महाविकास आघाडीचं नुकसान होईल, ते कशा अर्थाने होईल? त्याचं कारण असं की ठिकठिकाणी ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले मुंबईत, तर त्यांची ताकद महाराष्ट्रभर थोडीफार आहेच ठिकठिकाणी. त्यांनी जर अंडरस्टँडिंग केलं तर काही ठिकाणी त्यांचे काठावर पडलेले लोक निवडून येऊ शकतील आणि ते ठरवून जे युती धर्म न पाळता लोक पाडापाडी करतात त्याच्यात कदाचित काँग्रेसचे काही ठिकाणी पाडतील, काही ठिकाणी एनसीपीचे पाडतील. म्हणजे जिथे जिथे त्यांचे स्ट्रॉंग होल्ड्स आहेत, त्यामुळे असं सरसकट महाराष्ट्रभर असेल असं सांगता येत नाही. पण वेगळ्या पॉकेट्समध्ये काय होईल हे कागद मांडून बसावं लागेल. जसं मुंबई आणि आता भारतीय जनता पक्ष किंवा उद्धव ठाकरेंची सेना यांच्या दृष्टीने कळीचा मुद्दा कुठला आहे तर मुंबई महापालिका. कारण मागच्या वेळेला म्हणजे टप्प्याटप्प्याने झालेली निवडणूक, शेवटी झालेल्या ज्या 10 निवडणुका होत्या पालिकांच्या, त्या ठाणे शिवसेनेकडे राहिली एकनाथ शिंदेमुळे आणि मुंबई शिवसेनेकडे राहिली. बाकीच्या 8 भाजपने जिंकल्या होत्या. त्यात अजित पवारांकडनं पिंपरी चिंचवड स्नॅच केली होती, सोलापूर सुशील कुमार शिंदेकडनं स्नॅच केली होती. त्यामुळे भाजप हा सर्वात बलवान पक्ष झाला का तर झालाय. आमदारकीचे आकडे दिसले तरी आपल्याला दिसतंय सांगली स्वराज्य संस्थांमध्ये त्यांची घोडदौड चालू आहे. त्यामुळे मुख्य धोका उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिका गमावण्याचा आहे आणि त्या दृष्टीने त्यांची गरज आहे आणि राज ठाकरेंची गरज आहे राजकीय अस्तित्वासाठी. म्हणून ते दोघं एकत्र येतील, त्यांच्या दोघांना काही प्रमाणात फायदा मुंबईत होईल. त्यात काही ठिकाणी नुकसान एकनाथ शिंदेचं असेल, काही ठिकाणी भाजपचं असेल. मुंबई पुरतं मी म्हणतोय. पुन्हा अनेक शहरांमध्ये त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार फायदा नुकसान होत राहील निश्चितपणे. परंतु आपण पुन्हा दोघांचे स्वभाव पाहिले, राज ठाकरेंचा स्वभाव पाहिला, उद्धव ठाकरेंचा स्वभाव किंवा एकंदरीत ठाकरे नावाचा जो काय ब्रँड आहे, या ठाकरी तो बाळासाहेबांचा मूळ स्वभाव होता तो पाहता हे दोघं खरंच एकत्र येऊ शकणार आहेत आणि आले तर या दोघांमधलं नेतृत्व कोणाचं मान्य होईल? नाही नाही, नेतृत्व कोणाचं मान्य होईल वगैरे हे प्रश्न आपण विचारतो, कारण आपण माध्यम आहोत. आपल्याला या सगळ्याची काळजी असते. पण त्या त्या टप्प्यावर ते सुटतात. म्हणजे जसं अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांच्यात मोठा राजकारणी कोण असं आत्ता विचारलं तर राष्ट्रवादीतले अनेक लोक निसंशय अजित पवारांचं नाव घेतील. पण तरी देखील अजित पवारांची घुसमट झालीच ना त्या पक्षात. त्यांना थोडंसं आता खाली राहावंच लागलं ना. आज एकनाथ शिंदे बाहेर पडले तर आज बाहेर पडल्यामुळे ते उद्धव ठाकरेंच्या स्टेचरचे झाले. म्हणजे कसे तर अधिकृत शिवसेना आता एकनाथ शिंदेकडे आहे. त्यांनीही 2.25 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलंय. म्हणजे दोघांचा बायोडेटा किंवा सीव्ही पाहिला तर काय आहे, माजी मुख्यमंत्री, एका पक्षाचे प्रमुख. आज उद्धव ठाकरेंचं नाव मोठे कारण ठाकरे हाच ब्रँड आहे, मोठा नाव हेच. तरीही एकनाथ शिंदे आज जास्ती मजबूत राजकीय दृष्ट्या दिसत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तसं अजित पवार जेव्हा सुप्रिया सुळे यांच्या बरोबर राष्ट्रवादीत होते शरद पवारांच्या, तेव्हा त्यांना ते नंबर 2चं स्थान मिळत होतं का नव्हतं? सुप्रिया सुळे नंबर 2 असल्यासारख्या होत्या आणि त्या घुसमटीतूनच तर अजित पवार बाहेर पडलेत ना. त्यामुळे होऊ शकते. हा इगो बाजूला ठेवूनच राज ठाकरे जातील असं मला वाटतं. प्रश्न तोच आहे की ठाकरे स्वभाव पाहता नाही नाही, दोन्ही ठाकरे स्वतःचा इगो बाजूला ठेवतील का? नाही, स्वतःचा इगोचा मुद्दाच नाही आहे. मूळ मुद्दा काय आहे, दोघं दुबळे झालेत पक्ष म्हणून आणि दोघांची गरज आहे एकत्र येण्याची. हे एकदा ठरलं की एकत्र येतील आणि एकत्र येताना टर्म्स कंडिशन्स काय असतील, जे काही त्यांचा अलायन्स असेल त्याच्यामध्ये जागा वाटप हा विषय असेल. दुसरं काय असेल, मोठा कोण. मी तुम्हाला सांगतो मोठा कोण. आज कांगावर मोठा उद्धव ठाकरेच आहे, कारण तो माझी मुख्यमंत्री आहे, कारण तुम्ही डेमोक्रेसीसाठी एकत्र येत आहे. तुम्ही कुठली एक खासगी गणेश मंडळ नाहीये. हे काय आहे, हे सत्तेच्या सारी राज ठाकरेंना मान्य होईल? अर्थात होईल, ते मान्य करतील. मी तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल लोकांना. राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य करूनच आता त्यांच्याशी अलायन्स करतील. पण आपल्याकडे इतिहासातली गोष्ट आहे सिकंदर आणि पोरसची, पूर्वराजाची. तो काय म्हणतो, मी हारलो असलो युद्धात तरी मी राजा, मला राजासारखं वागव. तीच गोष्ट इथे होईल. आपल्याकडचे जे राजपूत राजे होते ते जेव्हा दिल्लीच्या मुघल बादशाहाशी समझोता करायचे किंवा तह करायचे, तेव्हा आपला मायनर मुलगा असतो त्याच्या नावाने करायचे. म्हणजे राणा शरण गेला नाही, माझा मायनर मुलगा गेलाय, या पद्धतीने करायचे. म्हणजे राणाचा ताटपण आहे. तसं राज ठाकरे यांचाही स्वाभिमान आणि अहंकार जोपासला जाईल किंवा दुखावला जाणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि उद्धव ठाकरेंचं वर्चस्व राहील अशा पद्धतीने. कारण राज्यभर उद्धव ठाकरे मोठे मुख्यमंत्रीच होते, ते राज ठाकरे काय होते, त्यांचे काय आमदार आले वगैरे एवढंच, याच्या पलीकडे. आणि हे वास्तव त्यांनाही मान्य करावं लागेल.
फक्त त्याच्यावर दिवस राहणार नाहीत उद्धव ठाकरे. आता जे संजय राऊत रोज अफजल खान म्हणतात अमित शहा मोदी यांना, किंवा रोज राज ठाकरेंच्या बाहेर, आज संजय राऊतांच्या गाडीवर दगड टाकण्यापर्यंत जे हल्ले झाले ते न होता आता त्यांना अमित ठाकरे गोड मुलगा वाटतोय, शिवतीर्थ हे कॅफे न वाटता आमचंच घर वाटतंय. तर हा बदल कशामुळे आहे? सुरवंटाचं फुलपाखरू कशामुळे झालंय? तर राजकीय गरज म्हणून झालंय. त्याच राजकीय गरजेत राज ठाकरे सुद्धा मान्य करतील की दादू तू दादू आहेस, मी सदू आहे. बरोबर आहे. आपण दादू दादू आहे, तो सदू आहे, हे दोघांनी मान्य केलं तर पुढचा विषय असा उपस्थित होतो की यामध्ये महाविकास आघाडीचं काय होईल. कारण महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे एक महत्वाचा घटक आहे. ते महाविकास आघाडीच्या सोबत राहतील का? कारण दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर आणखी कोणाचीच गरज नाही अशी आत्ताची सध्याची भाषा आहे, जी शिवसैनिकांची भाषा आहे. तर त्यावेळेला महाविकास आघाडीचं नेमकं काय होईल आणि जाता जाता महायुतीचं देखील काय होईल. कारण त्यांचं पण चहा पाणी झालेलं आहे, नाश्ता झालेला आहे, जेवणं झालेली आहेत. तर त्यांचं देखील काय होईल. सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे की जर राज ठाकरे तिकडचा हात सोडून आले, म्हणजे फडणवीस किंवा या लोकांचा, तर मग उद्धव ठाकरेंना इतर हातांची गरज नाही. हातांची म्हणजे काँग्रेसचा हात आहेच ना, चिन्ह. तर तसं जर झालं असं अंधारे म्हणतात, तसं होईल असं नाही. किंवा जसं आपण मगाशी म्हणालो की नक्की हे दोघं एकत्र येतील असं मला आज वाटतंय. पण राजकारणात काहीही अशक्य नसतं. तसं त्यांचं कदाचित फिसकट होऊ शकतं आणि त्याचाही लाभ ते आपापल्या परीने घेतील. त्यामुळे आपण फार फोरगॉन कन्क्लुजन सारखं हे सगळं झालंय असं समजलं. कदाचित हे सगळं आपापल्या आघाड्यांमध्ये म्हणजे महायुतीकडे राज ठाकरे आणि महाविकास आघाडीकडे उद्धव ठाकरे बार्गेनिंग पॉवर वाढवण्याकरता हे करत नसतील. करत असतीलही, सांगता येत नाही आपल्याला. पण जास्ती ते एकत्र येण्याची शक्यता का वाटते? तर तुम्हाला बातमी मिळेल, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते करू, त्याच्यानंतर सामनामध्ये फोटो छापणं, अमित गोड छोकरा म्हणणं, तर इतकं टोकाचं संजय राऊत एकदम उलट्या बाजूला जाऊन बोलतील असं मला वाटत नाही. आणि सामन्यातनं पहिल्या पानावर छापणं, उद्या काय उत्तर द्यायचं ऑडियन्सला? म्हणजे जी विश्वासार्हता राज ठाकरेंची, टोकाचा काँग्रेसचा प्रचार, मोदींचा टोकाचा द्वेष आणि मोदींचा डायरेक्ट बिनशर्त पाठिंबा किंवा बिनशर्त पाठिंबा, या राजकारणात भूमिकेचं सातत्य नसलं तर काय होतं, त्याचे ते परिणाम आहेत. आणि ते परिणाम मला वाटतं महाराष्ट्रामध्ये या सगळ्या पक्षांना भोगायला लागतील. काँग्रेस सुद्धा जातीयवादी झालीच ना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून, किंवा शरद पवारांनी मुख्यमंत्री केलंच ना उद्धव ठाकरेंना. ते काय जातीयवादी नाहीत का? त्यामुळे हे प्रत्येकाला ब्लॉट लागलेले आहेत. थोडासा रंग सर्वांना लागलेला आहे, हम में सब नमगे सारखं. महाविकास आघाडीचं आणि महायुतीचं काय होईल? हा, महाविकास आघाडीमध्ये मुंबईमध्ये काँग्रेस खूप क्षीण झाली आहे. पूर्वी काँग्रेस शिवसेनेच्या पाठोपाठ 2 नंबर असायची, ती जागा भाजपने घेतलीये. कारण उत्तर भारतीय सगळी वोट जी आहेत ती भाजपकडे गेली राम आंदोलनापासून. त्यामुळे आज बीजेपी स्ट्रॉंग आहे. त्यामुळे सामना जो आहे तो, किंवा मुकाबला जो आहे तो मुंबई पुरता शिवसेना आणि भाजपचा होईल. त्याच्यात हे सगळे सपोर्टिंग रोल वाले असतील. आणि महाविकास आघाडीवर दुष्परिणाम असा होणार आहे की राज ठाकरेंना बरोबर घेतलं तर काँग्रेसचा राष्ट्रीय पातळीवर प्रॉब्लेम असतो. पण ही खालची युती किंवा अलायन्स असेल किंवा आघाडी असेल, त्यामुळे इथे सीट शेअरिंगला अंडरस्टँडिंग होईल. कदाचित राज ठाकरे आल्यामुळे काही प्रमाणात फायदा काँग्रेसला होऊ शकेल आणि नुकसान एकनाथ शिंदेचं होईल. काही ठिकाणी भाजपलाही फायदा होईल, काही ठिकाणी उद्धव ठाकरेंना फायदा होईल. एनसीपीला तितकाचा फायदा होईल मला दिसत नाही. कारण मुंबईमध्ये एनसीपी तितक्या प्रमाणात नाहीच आहे. मूळ एनसीपी एकत्र असताना अजित पवार शरद पवार, त्यामुळे त्या दोघांनाही खूप फायदा होईल असं मला दिसत नाही. त्यांच्या हाताच्या बोटावर मोडणाऱ्या जागा येतील, त्यांना सत्तेचा वाटा मिळेल. जर भाजपने जिंकली पालिका तर अजित पवारांना, तर त्यांना थोडा फायदा होऊ शकेल वेगळ्या अर्थाने. पण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या शहरांमध्ये ढोबळमानाने उद्धव ठाकरेंना फायदा होईल राज ठाकरे बरोबर आले तर, आणि एकनाथ शिंदेना नुकसान होईल आणि काही प्रमाणात भाजपला नुकसान. निश्चितपणे दोन्ही ठाकरे एकत्र येतात की नाही येतात, येणारा काय ठरवेल त्याच्यावरती आपण पुन्हा नव्याने चर्चा करणार आहोत. जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आमच्याकडे विलिनीकरणाचा प्रस्तावच नाही असं म्हणणारे 2 राष्ट्रवादी पुन्हा पुन्हा हेच सांगतायत, आमच्याकडे प्रस्ताव नाही, आमच्याकडे प्रस्ताव नाही. तरी पुन्हा त्यांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. नेमकं काय घडतंय? आपल्याकडे एकनाथ खडसेंनी जाहीर केलं होतं मागे की आता शिवसेना भाजपची युती तुटली 25 वर्षाची. हो, त्यावेळेला चारही पक्षांचं अंडरस्टँडिंग होतं की हे वेगळे लढले तर आपणही वेगळं लढायचं, आणि मग 4 वेगळे लढले होते. तर तसंच काहीसं आता दिसतंय का? कारण जसं केंद्र सरकारमध्ये पूर्वी एकत्र आले तर हे एकत्र येतील असं. तेलंगणा आणि विदर्भ या 2 स्वतंत्र राज्यांच्या निर्मितीचा जे आंदोलन होती ते जुळ्या भावाचं दुखणं असल्यासारखं होतं, जुळ्याचं दुखणं. तेलंगणाचा आला प्रश्न की विदर्भात जायचा. तेलंगणामध्ये हिंसक आंदोलन झाले, रक्तपात झाला आणि तेलंगणा तयार झालं, पण विदर्भ आजही झालेलं नाही. तसं ठाकरे एकत्र आले म्हणून पवार येतील असं नाही, आणि ठाकरे वेगळे लढले म्हणजे पवार वेगळे लढतील असं नाही. दुसरी गोष्ट अशी
की ह्या दोन्ही गोष्टींचा परस्परांशी संबंध नाही, पण माध्यमं जोडतात. कारण ते आत्ताच्या ताज्या घडामोडी आहेत. आणि मी पुन्हा सांगतो, की महापालिका निवडणुका येणाऱ्या आहेत, त्या पावसाळ्यानंतर होणार आहेत. आजकाल कुठलाही इश्यू टीव्हीवर जसं हगवण्यांचं प्रकरण असेल, मोदींची 11 वर्ष असतील, हे टीव्हीच्या बातम्यांसाठी 2-4 दिवसांचे विषय आहेत. हगवण्याचा जास्तीत चालला कारण टीव्हीने 5-7 दिवस लावून धरला. मग मराठा समाजाची आज बैठक झाली काल परवा. तसं शरद पवारांनी ती पुढी सोडली पहिल्यांदा एकत्र येण्याची नीरजा चौधरींच्या इंटरव्ह्यूतनं. ती एक 8 दिवस चालली, तो विषय मागे पडला. तसं 2 सदू टाळीचा विषय कदाचित काही काळाने मागे लागेल. पडद्यामागे हालचाली चालू राहतील. आपण कधी चर्चा करतो सरफेसवर आल्यावर, आणि महापालिकेच्या निवडणुका जेव्हा आहेत तेव्हा हे वातावरण तापवण्यासाठी त्यांनाही हा हिशोब करावा लागतो की हे किती काळ टिकतं, त्यानुसार तो विषय पुन्हा तापवतील. त्यामुळे आत्ता हा विषय ताजा आहे, 4 दिवस चालू राहील, मग सदू पुन्हा कोशात जातील आणि त्यांचं सुरू होईल नॉर्मल. आपल्याला त्याचा अंदाज घ्यावा लागेल, त्याच्याकडे आपण लक्ष ठेवूया आणि त्यानुसार अंदाज वर्तवूया. निश्चितपणे मंडळी, आपल्याला एकंदरीत लक्षात आलं असेल की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या आहेत. त्या कदाचित पुढच्या 4 महिन्यामध्ये होतील. म्हणजे कदाचित होतील म्हणण्यापेक्षा त्या होणारच आहेत 4 महिन्यामध्ये. लागतील. पावसाच्या नंतर ती होतीलच. आणि त्याच्याकरता सत्तेचे सारीपाट आणि त्याच्यावरच्या सोंगट्या आपापल्या पद्धतीने हलण्याचा आणि हलवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. तो कोणती सोंगटी कोणत्या बाजूला जाऊन बसेल आणि कोणती सोंगटी एकमेकांच्या विरोधामध्ये जाईल, कोणती सोंगटी एकमेकांचा जीव घेईल, किंवा ही सोंगटी त्याला मारेल की ती सोंगटी ह्याला मारेल, हे आत्ताच्या घडीला सांगता येणार नाही. परंतु काही अंदाज बांधू शकतो आपण. काही साधारणपणे असं झालं तर काय होईल आणि तसं झालं तर काय होईल, याच्या संदर्भातली जी स्पेक्युलेशन ज्याला आपण म्हणतो किंवा अंदाज म्हणतो आपण, हे बांधण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही या व्हिडिओमध्ये केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगा. आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.